राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं काँग्रेस पक्षात नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेसनेही आता उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंनीच पुन्हा ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेस आणि शरद पवार गटाची आग्रही भूमिका होती. मात्र मित्र पक्षांना याविषयी अंधारात ठेवण्यात आल्याचा सूर काँग्रेसनं आवळलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत राजकीय हेवेदावे सुरू झाल्याचं दिसून येते. एकमेव जागेसाठी उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात वादाची ठिणगी पडलेली असताना आता भाजपनं विधान परिषद निवडणुकीत 7वा उमेदवार देण्यासाठी कंबर कसल्याचं सांगण्यात येते. विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आला, तर अजूनही शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजूनही उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस गटातून एक महत्त्वाची माहिती समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेतल्याची माहिती आहे. या दोघांमध्ये वर्षा बंगल्यावर पाऊण तास चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषद निवडणुकाच्या अनुषंगानं नुकतीच बैठक पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांची फोनवरून चर्चा झाल्याचंही सांगण्यात येते. या चर्चेत माजी आमदार जिशान सिद्दीकी यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जाते. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्याच्या भूमिकेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. जिथली माती भुसभुशीत असते तिथे घुशी होतात, खडकात घुशी होत नाहीत. त्यामुळे मराठी माणसानं एकत्र येऊन खडकासारखं कडक उभं राहणं गरजेचं आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय. राज ठाकरे मराठी भाषेबद्दल बोलतो ते लोकांसाठी बोलतो. पश्चातापाचा हात मारून काही फायदा नाही. भैयांना मराठी भाषा शिकवली तर उद्या मराठी पुरस्कार देखील भैया दिसतील. त्यांची राज्य सुधारली नाही त्याबद्दल कोण बोलत नाही. त्यांच्या राज्यकर्त्यांना हे प्रश्न कोणी विचारत नाही का, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केलाय. मुंबईतील पायधुनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील 4ही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विषारी अथवा रासायनिक पदार्थांमुळे मृत्यू झाल्याच्या शक्यतेची डॉक्टरांकडून तपासणी सुरू आहे. अन्नातून झालेल्या सामान्य विषबाधेचं हे प्रकरण नसल्याचं डॉक्टरांचं मत आहे. चौघांची स्थिती ही अन्नातून होणाऱ्या विषबाधेपेक्षा खूपच खराब होती असं डॉक्टरांनी म्हटलंय. दरम्यान 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. पोस्टमार्टम दरम्यान हा संशयित पदार्थ आढळल्याची माहिती मिळत असली तरी रुग्णालय प्रशासनानं याबाबत अधिकृत पुष्टी केलेली नाही. अलिबागच्या काशी समुद्र किनाऱ्यावर बुडत असलेल्या 2 पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आले. रोबोटिक वॉटर क्राफ्टच्या मदतीनं त्यांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. रोबोटिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं राज्यात पहिल्यांदाच दोघांचा बचाव करण्याची ही पहिलीच घटना आहे. डोंबिवलीवरून फुकरन शेख आणि कैफ शेख काशी समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. दोघेही पोहण्यासाठी समुद्रात उतरले, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे त्यांनी बचावासाठी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिलेल्या रोबोटिक वॉटर क्राफ्टच्या मदतीनं बचाव कार्य सुरू केलं आणि काही क्षणातच रोबोटिक वॉटर क्राफ्ट दोघांपर्यंत पोहोचली. रोबोटिक वॉटर क्राफ्टच्या सहाय्यानं दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं जाते. देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी काल मतदान प्रक्रिया संपूर्णपणे पार पडली. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 90% मतदान झालं असून पहिल्या टप्प्यात मतदानाची एकूण आकडेवारी 92%हून अधिक होती. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये यंदा बदलाचे वारे वाहत असल्याचं राजकीय तज्ञांचं मत आहे. मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार भाजप बहुमताचा आकडा पार करू शकतं. पश्चिम बंगालमधील 294 जागांपैकी भाजपला 146 ते 161 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे, तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागांवर थांबावं लागणार असल्याचं म्हटलं जाते. तर काँग्रेससह डाव्या विचारसरणीच्या पक्षांना मिळून अवघ्या 6 ते 7 जागांवर समाधान मानावं लागेल असा अंदाज आहे. बंगालमध्ये यंदा भाजपला 42% मतं मिळण्याची शक्यता आहे, तर टीएमसीच्या पारड्यात 40% मतं पडतील. त्यामुळे एक्झिट पोलच्या नुसार दोन्ही पक्षांमध्ये तगडी टक्कर असून भाजपची आघाडी होत असल्याचा अंदाज आहे.
मध्य प्रदेशमध्ये बुधवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 2 लहान मुलांसह 12 जणांचा मृत्यू झालाय. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या 12 जणांनी जागीच प्राण सोडलेत. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे. या अपघातानंतर घटनास्थळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना रात्री 8:30च्या सुमारास घडली. पिकअपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मजूर बसले होते. अंदाजे 30 ते 35 मजूर या पिकअपमध्ये होते अशी माहिती आहे. किंग चार्ल्स सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. व्हाईट हाऊसमध्ये किंग चार्ल्स यांच्यासाठी विशेष मेजवानी ठेवण्यात आली होती. यावेळी बोलताना चार्ल्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना चांगल्याच कोपर खळ्या मारल्या. ब्रिटन नसतं तर अमेरिकन नागरिक आजही फ्रेंच भाषेत बोलत असते असा मिश्किल टोला त्यांनी लगावलाय. यावेळी चार्ल्स यांनी युरोपच्या अमेरिकेवरील अवलंबित्वाबाबत ट्रम्प यांनी केलेल्या जुन्या विधानाचा संदर्भ दिला. दुसरीकडे किंग चार्ल्स यांनी संसदेत केलेल्या भाषणाचं डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक केलं. काँग्रेसमध्ये दिलेल्या भाषणाबद्दल मी चार्ल्स यांचे अभिनंदन करतो. त्यांनी चक्क डेमोक्रॅट्सना उभं राहायला लावलं, जे मला कधीच जमलं नाही असं मिश्किलपणे ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं. सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सला IPL 2026च्या 41व्या सामन्यात 6 विकेट्सने पराभूत केले. वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 243 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा सनरायझर्स हैदराबादनं यशस्वीपणे पाठलाग केला. मुंबई इंडियन्ससाठी रियान रिकल्टन यानं शतक केल्यानं मुंबईनं 5 बाद 243 धावा केल्या. 244 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादनं दमदार कामगिरी केली. पहिल्या विकेटसाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडनं 229 धावांची भागीदारी केली. ट्रेव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादनं 8 बॉल शिल्लक ठेवत विजय मिळवला. दरम्यान मुंबई गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद या विजयासह 3ऱ्या स्थानावर पोहोचलाय. झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रकाशित झालं असून ते सध्या चर्चेचा विषय बनलाय. लाल साडी आणि पैंजणानं सजलेलं एका स्त्रीचं भारदस्त पाऊल जे गावच्या आणि गावकऱ्यांच्या दिशेने पडतंय हे बघून घाबरलेले गावकरी पळत काढतायत अशी भन्नाट संकल्पना या पोस्टर मधून मांडण्यात आली आहे. या सगळ्या गोंधळात एक भन्नाट कॉमिक टचही जाणवतो. यावरून हा चित्रपट केवळ घाबरवणारा नाही तर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा देखील असल्याचं स्पष्ट होते. पोस्टर मधील कोकणातील गावाचं वातावरण, उडणारी धूळ, घाबरलेले लोक आणि त्यांच्यावर घोंगावणारी ती सावली सगळंच काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याचं चाहूल देत आहे. त्यामुळं ही मंजुळा नक्की आहे तरी कोण, भूत की आणखी काहीतरी वेगळंच? या सगळ्या गोंधळामागं नेमकं रहस्य काय दडलंय ते उलगडण्यासाठी प्रेक्षकांना 5 जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.